आज दिवस 8वा मी त्यांना भेटतोय जे धाराशिव बदलतायत. फक्त धाराशिवच नाही तर मुंबई, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, केनिया, परदेशातून देखील इच्छुक पालक धाराशिव मधल्या या हॉस्पिटलमध्ये भेट देत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर आदिनाथ राजगुरू, इन्फर्टिलिटी आणि आयव्हीएफ कन्सल्टंट. राजगुरू फर्टिलिटी सेंटर, अक्षय हॉस्पिटल, धाराशिव या ठिकाणी मी जवळपास गेल्या 22 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. एक असंच जोडपं साधारणतः 3-4 वर्षापूर्वी माहीत आहे. त्या स्त्रीचं वय साधारणतः 48-49 असेल आणि पतीचं वय साधारणतः 54च्या आसपास असेल. तर त्यावेळेला ते माझ्यासमोर येऊन बसले. त्यावेळेला अगदी निराश होते ते. खरं म्हणजे विचार करा, लग्नाला 30 वर्ष झाले त्यांना. मुला बाळाशिवाय त्यांनी 30 वर्ष आयुष्य जगलं असेल. त्यांच्या आयुष्यामध्ये जी निराशपणा आहे हे मी रोजच्या रोज अगदी बघतो. आणि त्यांना स्वतःचं बाळ दिल्यानंतर त्यांचे जे आनंद अश्रू आहेत हे मी रोजच्या रोज बघतो. त्यावेळेला खूप आनंद वाटतो. खरं म्हणजे हा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचा क्षण आहे. आणि ज्या वेळेला अशा कित्येक वर्षानंतर अपत्नीन असणाऱ्या जोडप्यांना त्यांना त्यांचं स्वतःचं बाळ त्यांच्या कुशीमध्ये देतो त्यावेळेला आम्हालाही खूप असा आनंद होतो. ह्याच्यासाठी करतात. येस. आणि खरं म्हणजे हा इज अ ड्रायव्हिंग फोर्स फॉर अस की आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देऊ शकतो आणि त्यामधून आपल्याला आनंद मिळतो. यासाठी आपण ह्या गोष्टी करतो. गेल्या 22 वर्षांमध्ये 2 लाखपेक्षा जास्त पेशंट्सला कन्सल्ट करण्याची आणि हजारो पालकांना आपत्य मिळवून देण्याची जबाबदारी, हे कर्तव्य धाराशिवच्या या हॉस्पिटलने उचललं आहे. धाराशिव जिल्ह्यातलं पहिलं IVF सेंटर या हॉस्पिटलनं तयार केलंय. हे हॉस्पिटल याच्या पेशंट्सला जगातलं सगळ्यात मोठं सुख देत आहे. जर तुमच्याकडे अशी एखादी स्टोरी असेल, एखादं व्यक्तिमत्व असेल ज्यांना तुम्हाला वाटतंय की मी येऊन भेटावं, त्यांना कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. हे हॉस्पिटल, इथले डॉक्टर्स, इथल्या नर्सेस धाराशिव बदलताय. धाराशिव बदलताय.